अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू असून अनेक धक्कादायक माहिती समोर येते। याच दरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। बघूया। पोलिसी खाक्या दाखवल्यानंतरही अशोक खरात केलेल्या पापांची कबुली देत नाहीये। उलट केलेल्या क्रूर कृत्याचं समर्थन नराधम अशोक खरात करताना दिसतोय। त्याच्याकडे येणाऱ्या महिलांचं खरात लैंगिक शोषण करत होता। मात्र हे शोषण नसून हा पूजेचाच एक भाग असल्याचा दावा चौकशीत अशोक खरातनं केलाय। मागील काही दिवसांपासून एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। दरम्यान या चौकशीमधून खरात संदर्भातली धक्कादायक माहिती समोर येते। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचं मी भलं केलं तेच उलटले। महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचाच एक भाग, मी जबरदस्ती केली नाही। भोंदू अशोक खरात याचा कोठडीतही मंत्रजाप सुरू असल्याचं पाहायला मिळालं। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार, कोठडीत खरात उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं। खरात हा नावाचा जो मनोरुग्ण आहे आणि यांनी जे काही दुष्कृत्य केलेलं आहे, कृपया या दुष्कृत्याशी आणि याचा धर्माशी संबंध आहे असं जोडलं नाही पाहिजे। याचं मुख्य कारण म्हणजे तंत्र मंत्र यंत्र हे जे सगळे महाशास्त्र लिहिलेले आहे, याच्यापैकी खरातने जे काही केलेलं आहे, जे आमच्यापर्यंत आलेलं आहे, जे आम्ही बघितलेलं आहे, त्याचा 0.01% सुद्धा त्यांनी जीवनामध्ये अवलंब केलेला नाहीये। ती एक मनोविकृती आहे। एकीकडे एसआयटी कडून खरातची कसून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे एसआयटीने खरातचं ओकस प्रॉपर्टी ऑफिस सील केलंय। काल याच ऑफिसमध्ये एसआयटीनं तब्बल 2 ते 3 तास झाडाझडती केली होती। आजही सकाळी एसआयटीचं पथक कार्यालयात दाखल झालं होतं। काही तास चौकशी केल्यानंतर कार्यालय सील करण्यात आलं। भोंदू अशोक खरात आता ईडी आणि फॉरेक्सच्या रडारवर आलाय। खरातचे परदेश दौरे आणि परदेशी चलन व्यवहारांची चौकशी होणार आहे। तुर्कीहून आणलेल्या फर्निचरची कस्टम ड्युटी भरली की नाही याची देखील चौकशी होणार आहे। अशोक खरातवर फक्त महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप नाहीये, त्यानं तंत्रमंत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये भीती घातली, धमक्या दिल्या, जमिनी बळकावल्या, त्याच्यावर हत्येचा देखील आरोप आहे। त्यामुळे अशोक खरातचा पाय या प्रकरणांमध्ये चांगलाच खोलात जाणार आहे। अशा भोंदूगिरीला लगाम लावण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा पारित झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली करण्याची गरज असल्याचं माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलंय। तो जादूटोणा विरोधी जो कायदा करण्यात बिल झाला होता महाराष्ट्रामध्ये पास, त्याचे कायदे करण्यात आले पाहिजे लवकरात लवकर आणि ते लागू पण झालं पाहिजे। नाहीतर कसं होते की याच्यामध्ये एखादं प्रकरण पुढे आलं का त्याच्यावर नुसती फक्त पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये होते, पण आजच्या घडीला असे प्रकरण जेव्हा डोळ्यापुढे घडताना दिसतात त्याच्यावर कोणत्याही पोलिसांचं किंवा कुणाचंही नियंत्रण नाही आहे, कारण त्याच्यात कायदे अजून तयार केले गेलेले आहेत। आणि म्हणून इतक्या वर्षापासून हे जर कायदे झाले नसतील त्या संदर्भातले, तर ते लवकर झालं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी जर झाली तर मला वाटते नक्की याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अशी प्रकरणं घडतात त्याच्यावर निर्बंध येईल। सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती, मंत्री, संत्री, आमदार, खासदार हे अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात। त्यांचं तिथे जाणं येणं वाढतं, त्यांचे पूजाविधी अघोरी कृत्य वाढतात, त्याच्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते आणि याच्यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही, हा सर्वपक्षीय अत्याचार आहे। अशोक खरात सोबत राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर चांगलंच राजकारण पेटलंय। संबंधित नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती। राजकारण्यांमुळे भोंदू खरातला प्रतिष्ठा मिळाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राऊतांनी या प्रकरणात धुळफेक करू नये, दोषींवर कारवाई करण्याचं काम सुरू असल्याचं भाजपनं म्हटलंय। खरात प्रकरणावर दोषींवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। खरातला बेड्या ठोकल्यात। या प्रकरणामध्ये एसआयटी अंतर्गत चौकशी देखील सुरू आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। फक्त राजकीय धुळफेक करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे। संजय राऊत, तुम्ही कुणाकुणाची नावं घेतायत, परंतु तुमच्याच सांगण्यावरून संजय राऊत यांच्या दबावापोटी दारणा धरणातून या खरात बाबाला पाणी देण्यात आलं होतं, त्याबद्दल संजय राऊत बोलणार आहात का? नराधम अशोक खरातवर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात 8 गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे खरात चांगलाच अडचणीत सापडलाय। मात्र तरीही खरातचा माज कमी होताना दिसत नाहीये।
कधी पोलिसांना धमक्या देतो तर कधी भविष्य बघण्याच्या नावाखाली भीती घालण्याचं काम करतो. आता तर चक्क महिलांचं शोषण केलं नसून तो विधीचाच भाग असल्याचं खरातनं म्हटलंय. त्यामुळे पोलिसांकडून अशोक खरातची चांगलीच पूजा केली जाणार यात शंका नाही. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.